घर आणि घराच्या भोवती असलेली ही हिरवळ झाडी त्यांना बघितलं तर किती तर मनाला शांती वाटतं. घर असो या घरच्या बाहेर थोडीही जागा असली तर आम्ही ना झाडं लावतो आणि घरची शोभा वाढवतो. आम्ही काय नेचर बघायला रोज जात नाही, खरं घरच्या आजूबाजूला भरपूर झाडं असली तर हिरवळ आणि ऑक्सिजन, छान शुद्ध हवा हे सगळं आपल्याला मिळत असतं. हॅलो फ्रेंड्स, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सकाळी आहो म्हणायला लागले, अगं आम्ही तो वरती बॉक्स ठेवलो तो बघितलीस काय? मी वरती गेले, ते बॉक्स उघडून बघितले तर काय, त्याच्यामध्ये भरपूर असे गांडूळ तयार झाले होते. त्या बॉक्समध्ये आम्ही गांडूळ खत केलो आहे, कारण की हेच खत मी पूर्ण माझ्या झाडांना वापरते. घरच्याच भाजीपाला, फळभाज्या काही असेल त्याचा मी सगळं खत बनवते आणि हेच सगळं मी माझ्या झाडांना यूज करते. जेव्हा हा मी बॉक्स उघडून बघितले त्याच्यामध्ये इतके गांडूळ झाले होते, इतके मोठे मोठे, मी उघडते तर बाहेरच येत होते, ते मी बघून घाबरलेच. मिस्टरांनी कचरा काढून ठेवला होता, पालापाचोळा, ते म्हटलं जरा साईडला करून टाकावं. हा पालापाचोळा पण आम्ही टाकून नाही देत. हा पालापाचोळा पण मी एक मोठा असा ड्रम बनवले, त्याच्यामध्ये नेऊन टाकते. त्या ड्रममध्ये थोडं शेण, माती असं सगळं घालून आम्ही ठेवलो आहे, म्हणजे ते सगळं कुजतं. परत नंतर ह्या झाडांना आम्ही त्याचं खत म्हणून वापरतो. खरंच खूप छान खत बनतं आणि हे झाडाला खरंच आमचे ग्रीनिश बघू शकता समोर. खूप हेल्दी झाडं होतात त्याच्यामुळे. आपल्या घरच्याच वेस्टमधून, गार्डनमधून आम्ही इतकं छान खत बनवू शकतो आणि त्याचा घरच्याच झाडांच्यासाठी वापर करू शकतो. गार्डनमध्ये आल्यावरती वेळ कसा निघून जातो कळतच नाही. ही आपली हिरवळ झाडी त्यांना बघत, झाडांची वाळली पाने काढत, सगळं असं मी छान माझं संध्याकाळी एन्जॉय करत होते. फुलं, आता हिवाळा असल्यामुळं पालवी फुटलेली, पानं झडलेली, हे खरंच इतकं छान वाटतात ना. मी सगळं असं बघत होते मी बारीकीनं. गार्डन मेंटेन करणं हे मिस्टरांच्या हातात आहे. हे सगळं करायचं, झाडं लावायची, सगळं हे मिस्टर करतात. मी कधी तर वरती आले तर हे सगळं मी करत असते थोडंफार. त्याच्यानंतर म्हटलं मोठं झाड आहे माझ्याकडं आंब्याचं आणि तिथून मला ना परवा असे छोटे छोटे आंबे दिसले होते. त्याच्यानंतर ते आंबे दिसायचेच बंद झाले. इतकं घनदाट असं ते मोठं झाड आहे आणि त्याला मोहर पण आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला 2 आंबे दिसले. मोठे मोठे झालेत, पिकाला देखील आलेत. फक्त 2 आंबे, इतक्या झाडाला फक्त 2च आंबे लागलेत. हे बघितल्यावर खरंच भारी वाटलं मला. आणि छोटे छोटे लागलेत, आता केव्हा येतील बघूया. खरं ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे 3 वर्ष झालं, एका वर्षी इतके आंबे लागले की काय सांगायलाच नको. दुसऱ्या वर्षी काहीच आंबे लागले नाहीत आणि आता हे 3रं वर्ष आहे, फक्त 2 आंबे लागलेत आणि इतके मोठे मोठे देखील झालेत. आणि छोटे छोटे आता मोहर लागला आहे, त्याला पण बघूया आता कधी येतं. तोपर्यंत संध्याकाळी मिस्टर म्हणाले चल थोडंसं बाहेर फिरून येऊया, म्हणून मग आम्ही बाहेर निघालो. हे आहे हिडकल डॅमचं बॅकवॉटर. इकडं हिडकल डॅमला चाललो होतो आम्ही. इथं आहे एक गोदीगिरी नावाचं गाव. त्या गावामध्ये ना निवारेश्वर टेम्पल असं एक महादेवांचं मंदिर आहे. तिकडं आम्ही चाललो होतो. हे तुम्हाला रोड दिसत आहे, ड्राईव्ह मी करायला लागले. या रोडच्या साईडनं जे बांधलेलं दिसत असेल ते डॅमचं बॅकवॉटर येऊ नये म्हणून असं सगळी साईडनं बांधले. हे मिस्टर मला माहिती देत होते. अचानक ठरलं होतं आमचं, एक असंच प्लॅन झालं, चला म्हटलं जाऊन देवाचं दर्शन पण घेऊन येऊया. संध्याकाळी भरपूर टाईम होता तर आम्ही निघालो होतो. ड्राईव्ह मीच करत होतो. ते मिस्टर सगळं माहिती सांगत होते, हे बघ असं बांधलेलं आहे. परत तिकडं पुढं क्वार्टर्स आहेत, म्हणजे डॅमवरती जे लोक काम करतात तिथं ती लोक राहतात. इतका रस्ता छान होता, वाटलंच नाही. जेव्हा आम्ही तिथं पोचलो, पूर्ण डोंगरावरती गोदीगिरी म्हणून गाव आहे, त्या डोंगरावरती ते निर्वाणेश्वर टेम्पल आहे आणि इतकं सुंदर होतं ना. त्या बाजूला झाडं होती, ती म्हणतात ना हिवाळ्यात म्हणजे हिमालयामध्ये ही झाडं बघायला मिळतात. हे हिमालय पण नाही, काय नाही, पूर्ण झाडं वाळलेली आणि फक्त फुलं झाडांना पांढरी आणि गुलाबी कलरची. हे बघून इतकं सुंदर वाटलं. खरं रस्ता थोडासा डेंजर होता, खाली असं दरीसारखं आणि सिंगल रोड असल्यामुळं. खरं वरती जेव्हा आम्ही पोचलो इतकं छान वाटलं. छोटे 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 असे मंदिर आहेत आणि हे गुफा आहे. गुफामध्ये जेव्हा महादेव येऊन बसले होते त्यांचं तिथं मंदिर आहे. सगळीकडे असं गुफे आहेत छोटे छोटे. आणि हे आहे निर्वाणेश्वर महादेवचं टेम्पल खाली. आणि मी त्या भटजींना विचारलं ह्याच्याबद्दल माहिती, तर ते सांगितले महादेव तिथं खरं होते म्हणे. वाघावरून बसून भिक्षा मागायचे आणि तिथले जे मोठे गौड लोक असतात त्यांनी ना ही जागा त्यांना दान केली. जेव्हा त्यांच्या महादेवाकडून त्यांचं काही इच्छा पूर्ण झाली, त्यांच्या अंगाऱ्यावरती ते अंगारा देत होते असं म्हणून त्यांनी सांगितलं. ते आम्ही ऐकलो, तेवढी तेवढी माहिती घेतली. आणि खाली एक गुफा आहे, ही गुफा बघू शकता.
तो पण एक गुफा आहे. तिथं महादेवांचे पादुका आहेत असं म्हणून सांगितले त्यांनी. ती पण असं गुफा आहे. खरंच खूप सुंदर आहे. 1 दिवसाची ट्रिप करायची असेल ना तर तुम्ही नक्की जाऊ शकता. आम्ही तर 1 दिवस नाही, आम्ही दुपारच्या नंतर गेलो आणि रात्री घरी वापस आलो. तर तुम्ही 1 दिवसाची ट्रिप करण्यासाठी जाऊ शकता. हे आहे हिडकल डॅम, इथून दिसत होतं. हे सगळं वरच्या साईडला तुम्ही व्हाईट व्हाईट बघता ना, ते पाणी आहे हिडकल डॅमचं. ही नदी आहे आणि सगळीकडे शेती आहे. म्हणजे इतकं सुंदर नेचर होतं ना, खरंच खूप छान. एकदा नक्कीच जाऊन या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.